नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान सन्मान निधी योजना संदर्भातील 11 जुलै 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. 24वा जो हप्ता आहे तो नक्की कधी येणार, 23वा हप्ता अडकलेल्या शेतकऱ्यांना नक्की काय करावे लागणार, कोणती कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे आणि आत्तापर्यंत सरकारने किती निधी वितरित केलेला आहे. ओके, ही एक अपडेट जी आहे ती आपण समजून घेऊया एक एक मुद्दा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजे की 24व्या हप्त्याबाबत. ओके, सध्या लाखो शेतकरी पी एम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत आहे. सरकारकडून अद्याप 24व्या हप्त्याची अधिकृत जी तारीख आहे ती जाहीर अजून तरी करण्यात आलेली नाही आहे. मात्र यापूर्वीचा जो 23वा जो हप्ता होता तो 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता. त्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार पुढील म्हणजेच 24वा जो हप्ता आहे तो ऑक्टोबर 2026मध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ही जी शक्यता आहे ती अंतिम तारीख सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की 24व्या हप्त्याबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आता 23वा हा जो हप्ता आहे ओके तो अजून तरी जमा झालेला नाही आहे. ओके, आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे. जर त्यांनी आवश्यक सर्व प्रक्रिया वेळेत जर पूर्ण केल्या तर 24व्या हप्त्यासोबत अडकलेली 23व्या हप्त्याची जी रक्कम आहे तीसुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता होईल. ओके, मात्र यासाठी सरकारने सांगितलेल्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण करणे तुम्ही आवश्यक आहे. ओके, आता कोणती जी कामे आहेत ती पूर्ण करणे आवश्यक आहे. ओके, आता सर्वप्रथम ई-के-वाय-सी. ओके, ई-के-वाय-सी पूर्ण असणे तुमची बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी तुम्ही OTPद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे पूर्ण करू शकता तुम्ही. तसेच जर ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर तुमचा पुढीलही हप्ता अडकू शकतो. ओके, तसेच आता आधार आणि बँक खात्याबद्दल सांगायचं झालं तर दुसरी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे की तुमचे बँक खाते आणि आधार कार्डशी ते गोष्टी ज्या आहेत म्हणजेच की बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर सरकारकडून पैसे पाठवले तरी ते खात्यात तुमच्या जमा होऊ शकतच नाही. म्हणून आधार बँक लिंकची तुम्ही खात्री करून घ्या. तसेच आता भूसत्यापन तुमचं जे आहे ते तुम्ही पूर्ण करा. सरकारने भूसत्यापन म्हणजेच लँड व्हेरिफिकेशन देखील अनिवार्य केलेले आहे. तुमच्या जमिनीची जी माहिती आहे, रेकॉर्ड आहे आणि नोंदी योग्य असणे आवश्यक आहे. जर जमिनीच्या नोंदी तुमच्या अपडेट नसतील तर तरीही तुमचा हप्ता जो आहे तो अडकू शकतो. ओके, याशिवाय तुमच्या बँक खात्याचा क्रमांक, IFSC कोड, आधार क्रमांक आणि इतर माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या. चुकीची माहिती असल्यास तुमची पेमेंट अडकण्याची शक्यता ही वाढते. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारने 23व्या हप्त्याअंतर्गत तब्बल 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ जमा केलेला आहे. यासाठी 18,880 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ही PM किसान योजनेतील मोठ्या वितरणापैकी एक आहे. ओके, अपडेट. आता आत्तापर्यंत जो निधी आहे तो नक्की किती वितरित झाला याबद्दल जर सांगायचं झालं तर PM किसान योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच फेब्रुवारी 2019 पासून आजपर्यंत सरकारने एकूण 4.46 लाख कोटींपेक्षा अधिक जो निधी आहे तो देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे आणि ही जी योजना आहे देशभरातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांपैकी एक मानली जाते. ओके, 2026-27साठी किती नक्की निधी मंजूर झालेला आहे? सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी PM किसान योजनेसाठी 63,500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि यातून पुढील हप्ते जे आहेत ते पात्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. ओके, आणि एक महत्त्वाची सूचना, जर तुमचा शेतकरी मंडळींनो 23वा हप्ता जो आहे तो अजूनही अडकलेला असेल तर तुम्ही उशीर न करता ई-के-वाय-सी तुमची सर्वप्रथम पूर्ण करा. आधार आणि बँक खाते जे आहे ते लिंक आहे का ते तुम्ही तपासा. भूसत्यापन तुमचं पूर्ण करा. सर्व कागदपत्रे आणि बँक माहिती जी आहे ती तुम्ही अपडेट करून घ्या आणि ही जी प्रक्रिया आहे ही सर्व प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केल्यास 24व्या हप्त्यासोबत अडकलेली रक्कम जी आहे तुमची बाकीची मागचे हप्ते ती मिळण्याची शक्यता वाढू शकते. ओके, तर शेतकरी मंडळींना 11 जुलै 2026 पर्यंत PM किसान योजनेबाबतची सर्वात महत्त्वाची माहिती होती जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशा सरकारी योजना, शेतकरी बातम्या आणि अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हे माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.